आई शपथ, पुढे बघा. हे थांबा, दिसतंय का? हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या, लेफ्टने हळू घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आपला दिवस 11वा आणि आता आपण निघालो आहोत तुर्तुक विलेज, जे की इथून एक 90-100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो लगेज वगैरे काय घेतलं नाही, इथेच ठेवलं आहे, कारण का तिथून आम्ही विजिट करून पुन्हा याच हॉटेलला येऊन राहणार आहे. सो ते आपलं POK आणि इंडियाच्या बॉर्डरला ते विलेज आहे. सो तिथे आम्ही विजिट करणार आहोत आज. चला. हो, आता काही दिवस आपल्याला ही अशी फ्रेम तुम्हाला दिसायला मिळेल. काय भारी आहे. बाईक, हा लडाख फ्लॅग आणि समोर हा डोंगर, एक नंबर. हे घसरणारच आहे इथे ना घसरायला नको म्हणून सेलोटेप आहे ना माझ्याकडे, ते लावून टाकू. हां, तर हे बघा मित्रांनो, हे आहे हुंदार, जे की हिमालयातलं वाळवंट म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. हुंदर सँड ड्यून्स. हे बघा, आजूबाजूला पूर्ण वाळू, आणि ते आहे समोर दिसतंय ते हुंदर गाव. तिथे आम्ही ॲक्च्युली काल चाललेलो, पण हे रेत आम्हाला हे वरचा रस्ता न दाखवता आतून त्या रेतीच्या ह्याच्यातून नेत होतं. मग आम्ही कॅन्सल केलं, बोललं जरा मागेच राहूया, बोललं बघू नंतर मग उद्या. चल आला निक्या पण. जे व्हाईट स्ट्रक्चर आहेत, ॲक्च्युली त्याचं काय मिनिंग आहे मला पण नाही माहीत. विचारलं पाहिजे कोणाला तरी, ऑर एल्स तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर प्लीज नक्की एकदा कमेंट करून कळवा. ओके, सो आता ही व्हॅली बघा. चांगला रस्ता होता, मस्त. 31 किलोमीटर छान रस्ता मिळाला. आता मे बी परत थोडंसं रस्त्याचं काम चाललंय, त्यासाठी थोडंसं आपल्याला स्ट्रगल करावं लागणार ऑफ रोडमध्ये. अदरवाईज इट्स गुड. हा बघा ब्रिज, ही व्हॅली. आणि थोडा वेळ आपल्याला या अशा डोंगराळ रस्त्यातून जायचं आहे. ब्रिज बघा गाईस, कसा खतरनाक बांधलाय. एकच गाडी अलाउड करतात सोडायला. जस्ट इमॅजिन, या नदीला जेव्हा पाणी जोरात असेल तेव्हा काय भयंकर रुद्र रूप दिसत असेल. का बोलतो? हो 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 हो,
निघालो. हो नाईस. सँड आली काही परत. पोलीस चेकपोस्ट आहे जिथे आपल्याला मला परमिट आणि तुमच्या गाडीचं एंट्री करावी लागते. ती मी केली आता. आणि आता आपण ह्याला जरा असंच टाकतो, वरती पडलं नाही पाहिजे. आणि आता आपण जाऊया पुढे. आपल्या ह्याला कंपाऊंड वगैरे करून ठेवलं आहे. हा स्ट्रिक्टली नो ड्रोन झोन आहे. तिथे लिहिलं आहे बोर्ड. डायरेक्ट गोळीनेच उडवतील कोणी ड्रोन बिन उडवला तर. ते शोक वॉर मेमोरियल किती किलोमीटर दिसतंय बघूया ना तिथे काय असेल तर ना. तर ओके गाईज, आपण पोचलो आहोत आता थांग विलेजमध्ये, जे की आहे इंडियाज लास्ट विलेज. तिथून पुढे POK चालू होतो. बघू शकता इथे लोक तुम्ही सगळे जमलेली आहेत इकडे या साईडला त्या व्ह्यू पॉईंटसाठी. आणि ही जी व्हॅली दिसते ही जी व्हॅली दिसते तिथून पुढे POK. सो हे पण एक टार्गेट पूर्ण झालं आपण आलेल्याचं. आणि या दुर्बिणीतून जरा हे लोक बघतायत, त्याला झूम करून दिसतंय का? काय दिसतंय हे बघा. आणि या साईडला सुद्धा जे आहे ते पूर्ण POK आहे. म्हणजे ही जी बाउंड्री लाईन आहे ती LOC आहे. ओके चला, आता बराच वेळ झाला ॲक्च्युली. हे आहे 100 किलोमीटर, पण यायला लागला आम्हाला 3-3.5 तास. सो पटपट आता अजून एक रस्त्यात आम्हाला एक शोक वॉर मेमोरियल लागणार आहे, तर तिथे जाऊ पहिलं आणि तिथून मग डायरेक्ट आपल्या रूमवर. ओके, बाय बाय थांग विलेज. भेटू आपण पुन्हा लवकरच. कारण का आता ऑलमोस्ट वाजलेत 2:45 आणि इथून आमचा रस्ता आहे 3.5 तासाचा. आम्हाला घरी जायला 7 वाजणार आहे 100%. घरी म्हणजे इकडे डिस्किटला आमच्या स्टे जवळ. छान होतं विलेज. आणि सध्या थोडं हे विलेज जे आहे म्हणजे इथे पॉप्युलेशन फार कमी आहे, जास्त लोक राहत नाहीत, कारण का खूप एकदम आउटस्कटला आहे. रस्ते आता तुम्ही बघितले असतील येताना आम्ही कसं आलो ते. आणि तिथून म्हणजे डिस्किटपासून मला वाटतं हे विलेज बरंच लांब आहे. म्हणजे मेन कनेक्टिव्हिटी इथे खूप कमी आहे. तरी आहे आर्मीचे वगैरे दवाखाने, शाळा वगैरे सगळं आहे इथे, थोडी पॉप्युलेशन असलं तरी पण. ओके सो, आणि हीच शोक रिवर. उद्या या शोक रिवरच्या बाजूबाजूने आपल्याला पूर्ण पँगॉंग लेकपर्यंत जायचं आहे. खतरनाक हवा सुटली आहे. समोर बघा धूळ तुम्हाला दिसत असते वादळासारखं एकदम. आता फक्त मेघराजा आमच्या नाराज नाही झाले पाहिजेत, नाहीतर फुल एकदम गारठा लागेल.
किलोमीटर शॉक विलेज शॉक. हे बघा, हीच एंट्री होती या विलेजची. घरं वगैरे बरीच खाली केली आहेत. आय डोंट नो. थँक्यू. 1971ला वॉर जेव्हा झालेला तेव्हा या गावात म्हणजे बरेचसे असे बंकर्स बनवून ठेवलेले आर्मीवाल्यांचे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कसं इथे वातावरण एकदम बिघडलं आहे आता. सो त्याच कारणामुळे मौसम की खराबी के कारण हम आपसे थोड़ा ब्रेक लेना चाहेंगे. आगे जाके जब मौसम थोड़ा नॉर्मल हो जाएगा हम वापस आपकी सेवा में आ जाएंगे. तोपर्यंत आरजे आतिश, टाटा बाय बाय. आई शपथ, पुढे बघा. हे थांबा, दिसतंय का? हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या, हळू घ्या. लेफ्टने हळू घ्या. नको नको, थांबू नको कुठेच. काच लाव खाली. असं थोडंसं राईटला बघ, म्हणजे तुझ्या ह्याच्यातून जाणार नाही. चल काय फॉग लॅम्प लावेल. अरे ही व्हॅली फक्त क्रॉस करा जरा. तर आता आपण पोचलो आहोत शोक रिव्हर, म्हणजे जे आहे ना त्याच्यावरूनच हे नाव पडलं शोक वॉर मेमोरियल. तर काय युद्ध वगैरे झालं असेल त्याची सगळी माहिती असेल आतमध्ये, ते बघूया आपण. आणि छान असं ग्राफिक्स वगैरे मस्त असे इथे बाहेर दिलेले आहेत. जे वॉर झालेलं त्यांच्या स्मरणार्थ इथे हे मेमोरियल उभं केलेलं आहे. सो लेट्स चेक आउट. ही आहे सियाचिन व्हॅली, शोक व्हॅली ॲक्च्युली. आणि हे आहे वॉर. इथे एक युद्ध झालेलं, त्याच्या स्मरणार्थ हे बांधलंय. इथे ठेवलेत आर्मी ट्रक असे जरा दोन, एक आर्मी व्हॅन ठेवली. तिकडे एक असं बंकर बनवून ठेवलंय, ते हे वाला छान आहे. वॉर मेमोरियल बघून निघालो आम्ही. सल्यूट त्या जवानांना. आणि आता 2 तास आपल्याला रूमवर पोचायला लागणार आहेत. सो पट झटपट नॉन स्टॉप आपल्याला पोचायचं आहे, कारण का उद्या आपला दिवस जरा लवकर स्टार्ट होणार आहे. कारण का उद्या आपल्याला जायचं आहे पँगॉंग लेकला, जे की आहे म्हणजे डिस्टन्स कमीच आहे, 150-160च्या रेंजमध्ये. पण रस्ता बेकार आहे. सो लवकर सकाळी मध्येच कव्हर करायचं आहे. चला, पेट्रोल वगैरे आत्ताच टाकून घेतोय, म्हणजे कसं सकाळी गडबड नको. येरवाळी पोचले आता 6 वाजता. ₹103 लिटर आहे पेट्रोल इकडे. एवढा आउटस्कटला असून पण पेट्रोल एवढं टँकर भरून येतं. खायला मुंबईत नाही तर किती वेळ लागतो, 105. सो फायनली आज आम्ही वेळेत घरी पोचलेलो आहोत. 6ला पोचलो हॉटेल रूमवर. आणि
आज आम्ही POK फिरून म्हणजे जे POKची जी बॉर्डर आहे LOC तिथपर्यंत जाऊन आलो आहे. थांग लास्ट विलेज ऑफ इंडिया, त्यानंतर तुर्तुक विलेज बघितलं, त्याच्यानंतर मधी परत एक शोक वॉर मेमोरियल बघितलं. सो आज एवढंच होतं, जास्त काय फिरलो नाही. तरी येऊन जाऊन आमचं 200 किलोमीटरची राईड आज झालेली आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा, आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत. चला तोपर्यंत दिस इज आतिश शिंदे सायनिंग ऑफ फ्रॉम नुब्रा व्हॅली.